नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या असं झालेलं आहे, की जिओ पॉलिटिक्स वरती आपण बोलायचं खरं, पण त्याच्यामध्ये जिओ इकॉनॉमिक्स इतकं मध्ये-मध्ये येऊन लुडबुडत आहे, की विचारू नका. म्हणजेच पूर्वीच्या काळी कसं होतं, की साध्या राजकीय खेळी खेळल्या जात होत्या. पण आज राजकीय खेळींच्या सोबतीला आर्थिक शस्त्र सुद्धा वापरलं जातं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण जर का आज काय असेल, तर त्याच्यासाठी आपण युरोपकडे बघितलं पाहिजे. अमेरिका आणि युरोप ह्यांचे संबंध हे ताणले गेलेले आहेत. हे आता सांगायला कोणीही तज्ञ माणसाची गरज नाहीये. किंबहुना हे संबंध आता हळू विकोपाला जाताना दिसतायत. एक प्रकारे ट्रम्प यांनी युरोपच्या सर्व देशांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, की युक्रेन युद्ध थांबण्याची गरज आहे. त्यांनी स्वतः 2 ते 3 वेळा प्रयत्न केले हे युद्ध थांबवण्यासाठी. तुमचा रणभूमीवरती पराभव झालेला आहे, तेव्हा हे वास्तव स्वीकारा आणि आत्ता हे युद्ध थांबवा. हा जो ट्रम्प यांचा सल्ला आहे, तो यांच्या पचनी पडलेला नाहीये. म्हणजे एखाद्या सुज्ञ माणसाने विचार केला असता, की ठीक आहे, मी 4 पावलं मागे घेतो, पुन्हा तयारी करून मला जे करायचं ते करीन. पण आत्ताच्या घडीला तरी मी माघार घेईन. परंतु तसंही होताना दिसत नाहीये. तेव्हा चिरडीला आलेला युरोप जो आहे, तो ट्रम्प आपल्याला चिरडीला आणतायत हे गृहीत धरून त्यांच्यावरती पलटवार करायला बघतायत. आता ट्रम्प यांची जी व्यूह रचना जी आहे ती आपण समजून घेतली पाहिजे, की त्यांनी एक प्रकारे पुतीनला अडवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुतीन देखील त्याला रिस्पॉन्स देतात, परंतु प्रत्येक वेळेला शांततेसाठी बोलणी जेव्हा चालू असतात, त्याच वेळेला युक्रेन त्यांच्यावरती भीषण हल्ला करून दाखवतं आणि मग त्याचा प्रतिहल्ला म्हणून रशिया सुद्धा पावलं उचलताना दिसतं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये ट्रम्पनी 2 संघर्ष सुरू केलेले आहेत. एक म्हणजे संपूर्ण युरोपभर जे निओकॉन सत्तेवरती आलेले आहेत. निओकॉन म्हणजे काय? उटपटांग थोडक्यात सांगायचं तर. म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ सोडून द्या तुम्ही. हे नेतेच नाहीत खरं सांगायचं झालं तर. ते जनतेमधून आलेले नाहीयेत. ते कुठून तरी आणून टपकलेले आहेत. मोहम्मद युनूस सारखे. मोहम्मद युनूस यांना म्हणे अर्थशास्त्राचं नोबेल प्राइज मिळालेलं होतं. गेल्या दीड वर्षामध्ये नोबेल प्राइज ज्याने मिळवलं अर्थशास्त्राचं, त्याच्या तोंडून तुम्ही 4 शब्द ऐकलेत का? की बांगलादेशचा विकासाचा दर काय आहे? त्याचा जी काय आहे? तो मी कसा सुधारू शकतो? तिथे धंदा कसा आणू शकतो? तिथे परकीय गंगाजळी येऊ शकते का? हा कुठल्यातरी किंवा बाबा माझ्या समोर लक्ष्य आहे, की मी बांगलादेशची जी जी आहे, ती पुढच्या 5 वर्षामध्ये $1 ट्रिलियन पर्यंत नेईल. भले त्याच्यामध्ये तथ्य नसेल, पण निदान काहीतरी एक ध्येय समोर ठेवलेलं बघितलं का तुम्ही या लोकांनी? अजिबात ठेवलेलं नाही. कारण वरून टपकून टाकलेला नेता आहे. त्याला एवढंच माहितीये, पंतप्रधान म्हणून आपल्याला जर का खुर्ची भुषवायची असेल, तर जी हुजूर म्हणायचं ज्यांनी आपल्याला सत्तेवर बसवलं. तीच अवस्था युक्रेनमधल्या पप्पूची आहे. झेलेन्स्कीच्या कितीही मनात असलं आणि अख्खा युक्रेन हा तुडवला जातोय हे त्याला दिसतंय. परंतु आपल्याला खुर्चीवर बसवणारा जो आहे, त्याचे आदेश पाळण्यासाठी म्हणून तो वारंवार ब्रिटनमध्ये जातो. कारण त्याला आदेश कोण देतंय? तर ब्रिटनची MI6 तिथे आहे किंवा MI5 असेल. दोघे मिळून देत असतील. पण झेलेन्स्की स्वतःचा निर्णय स्वतः करू शकत नाहीत. तेवढी विचारशक्ती नाही आणि तेवढी हिंमत देखील नाही. तुम्हाला काय वाटतं, की जगामध्ये हे 2च नेते असे आहेत, जिथे हे सगळं चाललेलं आहे? अहो कॅनडामधले जस्टिन ट्रुडो कोण होते? ते तसेच होते. अमेरिकेमधले बायडेन कोण होते? ते तसेच होते. आज व्हेनेझुएलामध्ये ज्या बाईसाहेबांना नोबेल प्राइज दिलं गेलेलं आहे, त्या मचाडो म्हणजे काय आहेत? तर ते शेवटी काहीतरी उपाधी लावायची नावाच्या मागे आणि मग त्यांना जनजीवनामध्ये आणायचं. हाच प्रयोग गेले 30 ते 40 वर्ष सातत्याने होताना आपण बघितलाय. अगदी रशियामध्ये जे येल्त्सिन बसवलेले होते, तिथपासून कदाचित ह्या परंपरेला सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. तेव्हा ह्यांचेच पिट्टे किअर स्टार्मर असतील, फ्रान्समधले मॅक्रॉन असतील किंवा जर्मनीमधले बेन्झ असतील, ही सगळी मंडळी ही सोरोसची संबंधित आहेत. संबंधित म्हणजे काय? तुम्हाला वाटेल की हां, बाबा
सोरोस त्यांच्याबरोबर सोरोसचे नोकर होते तेव्हा त्याच्या आज्ञा पाळायच्या एवढं यांना कळतं. आणि सोरोसला युक्रेनचं युद्ध थांबायला नको आहे तेव्हा हे निकरानी लढा देत आहेत कारण सोरोसची फ्रंट म्हणून ही मंडळी आज आघाडीवरती आहे. तेव्हा आपण नुसतं म्हणायचं की युरोपला हे युद्ध नकोय ना, युरोपला युद्ध नकोय असं नाहीये. कियर स्टार्मर असतील, मॅक्रॉन असतील किंवा बेन्झ असतील, ह्यांना युद्ध हवं आहे. युरोपला नको ही गोष्ट खरी आहे. तिथल्या जनतेला अजिबात नकोय. पण सत्ताधाऱ्यांना हवंय. आणि सत्ताधाऱ्यांनी काय केलेलं आहे? तर आपल्या देशामधली जी जनता आहे, तिचा आवाज दाबून टाकण्यासाठी बाहेरून इमिग्रंट आणलेले आहेत. आणि जे इमिग्रंट धर्माच्या नावाने आपल्या जनतेला छळण्याचं काम करतायत, त्यांच्या विरोधामध्ये दंडुका घेऊन उभं राहायची यांच्या अंगात हिंमत नाही. हिंमत होणार कुठून? टपकून वरून टाकलेले नेते आहेत. तेव्हा मुळात आधी ह्यांची हकालपट्टी करणं ही सुद्धा आता ट्रम्पची जबाबदारी बनलेली आहे किंवा प्रायोरिटी बनलेली असं समजा. ट्रम्पनी जे काही शांतता प्रस्ताव दिले त्याला विरोध करायचा. आजपर्यंत आपण बघितलं तर राजकीय त्याला तुम्ही काय म्हणाल युक्तिवादामधून दुसऱ्याला पटवणं हा भाग आपण बघत होतो. पण आताचं राजकारण बदललेलं आहे. तू मोठा की मी मोठा म्हणजे ते माफिया गँगस्टर्स जसे होते ना, की ऐकलंस तर ऐक माझ्या एरियामध्ये आलेला आहेस, नाही ऐकलंस तर तुला गोळ्या घालीन. ही जी भाषा होती त्या भाषेपर्यंत कदाचित हे आलेले नसतील. पण आर्थिक दृष्ट्या मुस्कटदाबी करण्याचं काम आणि ती मेथोडॉलॉजी याच्यामध्ये यांचा हातखंडा झालेला आहे. आणि म्हणून यांनी मोदींचे पण हात असेच पिरगळण्याचा प्रयत्न केला. पुतीनचे हात पिरगळण्याचा प्रयत्न केला. चीनचा पण प्रयत्न केला. कारण यांची मेथोडॉलॉजी तीच आहे. त्यांना असंच काम करता येतं. त्या यांनी आता ट्रम्प ऐकत नाहीत ना, मग त्याचे हात पिरगळा. मग हात कसे पिरगळायचे त्याचे? तर आज ट्रम्पच्या समोर 2 धमक्या दिल्या गेलेल्या आहेत. धमकी नंबर 1 काय आहे? याचा आपण पहिल्यांदा विचार करू. धमकी नंबर 1 अशी आहे, की बघा युरोपनी अमेरिकेमध्ये पैसा गुंतवलेला आहे. कसा गुंतवलाय पैसा? तर अमेरिकेचे कर्जरोखे विकत घेतले. अमेरिकेचे कर्जरोखे अनेक देशांनी विकत घेतलेले होते. चीनकडे होते. चीनकडे जवळ-जवळ 1.3 ट्रिलियन होते. ते त्यांनी आता कमी करत 600-700 बिलियन पर्यंत आणले. जपानकडे होते. जपानने सुद्धा कमी केले. भारताकडे होते. भारतानेही कमी केले. युरोपकडे अजूनही 2.3 ट्रिलियन किंवा 4 ट्रिलियन एवढी मोठी गंगाजळी ही अमेरिकन कर्जरोख्यांमध्ये आहे. जेव्हा जगभर असा एक ट्रेंड दिसतो आपल्याला, कल दिसतो, की अमेरिकेचे कर्जरोखे बेभरोशाचे आहेत, ते विकून टाका. आता युरोप धमक्या देतो ट्रम्पला, म्हणजे हे सोरोसचे पिट्टे सगळे त्याला धमक्या देत आहेत, की तू जर का युक्रेनमध्ये युद्धबंदी व्हावी म्हणून आमच्यावरती सक्ती करायचा प्रयत्न केलास, तर हे 2.3 ट्रिलियनचे कर्जरोखे आहेत, ते आम्ही विकून टाकू. आम्ही त्याच्यातून अंग काढून घेतो. तर लक्षात घ्या तुम्ही, की त्यांनी जर का ते विकायला काढले आणि ते जर का विकत घेणारा कोणी नसेल, तर काय होईल? तर अमेरिकन सरकारला पैसा टाकून ते विकत घ्यावे लागतात. त्याचा अर्थ असा, की तू छाप नोटा आणि आमचे पैसे आम्हाला परत कर. कारण अमेरिकेकडे 2.3 ट्रिलियन नाहीये त्यांना देण्यासाठी. ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा अमेरिकेला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणा आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही काय करणार तर 2.3 ट्रिलियनचे कर्ज रोखे तुझे विकून टाकू. मग बघू आपण काय होतं ते. हे जर का करावं लागलं तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ही घसरगुंडीला लागेल. ही वस्तुस्थिती आहे. ती उताराला लागली, की मग हे मिटक्या मारत बघणार आहे. आता ही जी धमकी आहे ती कशा पद्धत चीन सारखा हा देश जो आहे ज्याला अमेरिका शत्रू म्हणते किंवा चीन सुद्धा असं समजतो, की आपल्याला अमेरिकेवरती मात करायची आहे. त्यांनी देखील सगळे कर्जरोखे विकलेले नाहीयेत. त्यांनी 1.3 वरून अर्ध्यावरती आणले. हे सांगतात आम्ही सगळे विकून टाकतो. मग बघू तुझं काय होतं ते. आलं लक्षात काय चाललेलं आहे नेमकं ते. आता दुसरी धमकी काय आहे लक्षात घ्या. दुसरी धमकी ही थोडीशी अध्यारूत आहे आणि त्याच्या ती विशद करायच्या अगोदर तुम्हाला आणखी एक डिटेल असे देते, की आजपर्यंत ट्रम्प
यांना सांगत होते की रशियाचे जे ऍसेट्स आहेत तुमच्या बँकांमध्ये, बेल्जियममध्ये आहेत, फ्रान्समध्ये आहेत, जर्मनीत आहेत आणि ब्रिटनमध्ये आहेत. हे जे ऍसेट्स आहेत ते अमेरिकेत ट्रान्सफर करा. ते जवळजवळ $300 बिलियन आहेत. त्याच्यामधले जवळजवळ 70 ते 80 बिलियन डॉलर ही खाजगी संपदा आहे. ती रशियन सरकारची नाहीये. पण तरी सुद्धा तिच्यावरती डोळा कोणाचा होता तर युरोपचा होता. त्यांना ते गट्टमवरती करायचे. ट्रम्पनी इशारा दिला की हे पैसे आमच्याकडे पोहोचवा म्हटल्यानंतर तारांबळ उडाली, पाचावर धारण बसली आणि आता युरोपला ठराव पास करायला लागलेला आहे की रशियन ऍसेटला आम्ही हात लावणार नाही म्हणून. त्यांनी किती आडावाका केल्या की आम्ही हात लावणार नाही, तरी देखील इथून तिथून गरज पडली की ते त्यातले पैसे काढतात आणि परत त्याच्यात टाकतात. पण ते पैसे काढतात, त्याला हात लावतात, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. तेव्हा हे प्रकरण जे आहे ते अमेरिकेच्या एका धमकीने त्यांना नमवलेलं आपल्याला दिसतं. पण ती 2.3 ट्रिलियनची जी धमकी आहे तिच्यावरती ट्रम्पनी अजूनही अवाक्षर काढलेलं नाहीये. दुसरी धमकी जी मी म्हणते ती अध्यारूत आहे आणि अध्यारूत का आहे याचं कारण आधी आपण समजून घेऊ. अमेरिकेने डॉलर ही जेव्हा रिझर्व्ह करन्सी केली त्यावेळेला संपूर्ण जगातल्या प्रत्येक देशाला डॉलरची निकड भासत होती. का निकड भासत होती? कारण तुम्हाला तेल लागतं. खनिज तेल विकत घ्यायचं, तुम्हाला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागत होते. आणि मग जगभरामध्ये तुमचा कुठलाही देश असो, तुम्हाला जर का तेल खरेदी करायची असेल, तर आधी डॉलर खरेदी करा आणि मग ते तेलाच्या किमतीसाठी द्या. हा सिलसिला चाललेला होता. आणि मग त्यांना जर का डॉलर पुरवायचे, तर अमेरिका डॉलर छापत होती. कसे छापत होती? नॉर्मली एक सरकार असतं तो एक विचार करतं, की बाबा आपल्याकडे इतकं सोनं आहे. ह्याच्या समजा काय 100 पटींनी, 1000 पटींनी आपण वित्त पुरवठा करू शकतो. म्हणजे नोटा छापू शकतो. पण ती एकदा लिमिट संपली 100 पट ही जर का आम्ही ठरवलेली लिमिट असेल, ती संपली तर त्याच्या पुढे नोटा छापल्या जात नाहीत. कारण त्याच्यातून चलन फुगवटा सुरुवात होते. मग इथे अमेरिकेला काही बंधनच उरलं नव्हतं कारण संपूर्ण जगाला डॉलर हवे होते. त्या हवे तेवढे डॉलर छापा, घरात वापरा, बाहेर वापरा, सगळीकडे वापरा. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे, की अमेरिकेने जर का 70 नोटा छापल्या असतील डॉलरच्या, तर त्यातल्या 30 नोटा अमेरिकेच्या देशांतर्गत वापरल्या जातात. आणि उरलेल्या 70 नोटा आहेत ना, त्या देशाच्या बाहेर आहेत. म्हणजे अमेरिकेच्या बाहेर आहेत. आता कल्पना करा तुम्ही, की तुमच्या हातामध्ये असं चलनी नाणं असेल, तर तुम्ही काय करू शकाल? तुम्हाला माहिती आहे, की भारताची खोटे रुपये पाकिस्तान छापत होता? ती एक कथा आहे, ती आपण बघू. आणि हे बनावट नोटा ज्या आहेत, ह्या नोटा वापरून इथे काय उच्छाद मांडला जात होता आपण बघितलं युपीएच्या काळात. मग मोदी आले आणि त्यांनी डिमॉनिटायझेशन केलं. तेव्हा त्या लोकांची तंतारलेली बघितली आपण. आता कशी परिस्थिती आहे बघा. हेच डॉलर आता म्हणजे तीच परिस्थिती जगात आली आता. अमेरिकेचे 30च डॉलर आहेत. उरलेले $70 देशाबाहेर आहेत. आणि हे देशाबाहेरचे डॉलर अमेरिकेत काय उत्पात घडवू शकतात? कल्पना करा तुम्ही. कल्पना करा. कारण हे डॉलर जर का तिथल्या उपद्रवी एलिमेंट्स पर्यंत पोहोचवले गेले, तर ट्रम्पना परिस्थिती हाताळणं अत्यंत कठीण होईल. अंतर्गत नागरी युद्धासारखी परिस्थिती हे निर्माण करू शकतात. तेव्हा चिरडीला पेटली, तर सोरोसची गँग ही ट्रम्पच्या नरडीचा घोट घ्यायला कमी करणार नाही. आणि म्हणून ह्या 2 मोठ्या धमक्या आहेत ट्रम्पच्या समोर आणि त्यातून ट्रम्पना मार्ग काढायचा आहे. हे जे हा जो लढा चाललेला आहे, हा सामना चाललेला आहे, त्याच्यात मी ट्रम्प यांच्या सोबत आहे. कारण कुठूनही का होईना ही सोरोस गँगची जी वाळवी आहे, ती वाळवी संपवण्याचा प्रयत्न ट्रम्प करत असतील, तर त्यांच्या मागे शुभेच्छा आहेत. कारण ही वाळवी जी आहे ही खतम होऊ दे. एक शुद्ध राजकीय विचार आणि त्याच्यामध्ये सामना व्हायला मला हरकत नाहीये. ट्रम्पचं आणि भारताचं भांडण आहे. आय एम ओके विथ दॅट. कुठे ना कुठेतरी सुरुवात होऊ दे, हां ठीक आहे. पण हे लोक आहेत, हे अख्खा देश नाचवतात. यांनी अख्खा युरोप नाचवलाय लक्षात. इथे भारत सुद्धा नाचवला असता त्यांनी. तुमचं आणि माझं भाग्य म्हणून 14 साली मोदी जिंकून आले. आज त्यांनी बांगलादेश नाचवलाय, त्यांनी पाकिस्तान नाचवलाय. सुदैवाने आपल्याला
नेपाळ वाचवता आला. श्रीलंकेमध्ये सुद्धा आपण थोडं आणि म्यानमारमध्ये करू शकू. इतरत्र किती करू आपल्याला माहिती नाही, परंतु या पद्धतीने हे जे जात आहेत, त्यांना कुठे ना कुठेतरी आपल्याला शह देण्याची गरज आहे आणि म्हणून ही जी घाण आहे, ही घाण पहिली संपू. त्याच्यासाठी ट्रम्प यांच्या सोबत राहायला मला आवडेल. हे माझे विचार आहेत. तुम्हाला पटतं का बघा, पण ट्रम्पच्या समोर ही 2 तगडी आव्हानं आहेत आणि ह्या 2 धमक्या आहेत आणि ह्या दुर्लक्षण्यासारख्या नाहीयेत. त्याच्यावर त्यांना 10 वेळा विचार करावा लागेल आणि म्हणूनच कितीही वेळा शांतता प्रस्ताव हा त्यांनी प्रसिद्ध केला, तरी देखील ट्रम्प हे फायनल पाऊल पडलंय असं म्हणत नाहीत. त्याचं कारण असं, की कुठे ना कुठेतरी आपण युरोप कितीही वाकड्यात गेला तरी देखील त्यांच्यावर आपण अवलंबून आहेत. हे कटू सत्य जे आहे, जे बोचरं सत्य आहे, ते ट्रम्पना स्वीकारावं लागतंय. असतं. अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणतात, तशी अवस्था आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.